आता आपण पोचलेलो आहे कर्जत फाटा 4 रस्ता। आज आपल्याला मारायचा इथून राईट। फायनली पब्लिक आलाय। आमचं प्लॅनिंग कालच झालेलं आहे ना। 4:30चा टायमिंग सांगायचा आणि यायचा। भुक्कड भुक्कड खायची सुरुवात जरा थांबत नाही। नमस्कार, जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण चाललोय लोणावळा आणि आता टायमिंग झालेलं आहे 6:03। आपली तयारी झालेली आहे अशी काय। आज आपण जाऊया पटापट। बाकीचा पब्लिक निघालाय, कोणता पब्लिक निघालाय ते तुम्हाला पुढे दाखवतो भेटल्यावर। तर आपण पटकन गाडीवर जाऊया आणि न लेट करता पटकन निघूया। चला भेटू तुम्हाला गाडीवर। आपल्याला झालेला आहे थोडा लेट। तर आपल्याला लावायचा होता इंस्टा 360, त्यामुळे थोडा लेट झालेला आहे। तर बहुतेक भावेश भाईचा फोन येतोय, तर आपल्याला लवकर जावं लागेल। आणि सकाळचा व्ह्यू म्हटला ना, एक नंबर व्ह्यू असतो, एकदम असा फॉगी फॉगी वाला। भावेश भाई बहुतेक खाली आला आहे बिल्डिंगच्या। त्याला पटकन घेऊ आणि पटकन जाऊ, कारण की बाकीचे आपले जे वरलीवरना पब्लिक निघालाय ती वाशीला पोचली आहेत आणि आपण लेट आहे। हा हा, फॉग बघा, फॉग। समोरचा व्ह्यू दिसत असेल का माहिती नाही। आता आपण एंटर करतोय भावेश भाईच्या बिल्डिंग मध्ये। बस बस। आता बदलापूर ईस्टला पोहोचलो आहे, पण समोर फॉग एवढा आहे ना, कॅमेरामध्ये दिसत असेल काय माहिती नाही, पण खूप फॉग आहे। रस्त्यावर फॉग आलेला आहे। तर आपल्याला खंडाळा घाटात किती फॉग भेटेल ते काय माहिती नाही, आणि आपण किती वाजेपर्यंत पोहोचू खंडाळा घाटात। तर जो पण नवीन मेंबर माझा ब्लॉग बघत असेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि पुढच्या अपडेट्ससाठी खाली इंस्टाग्राम ID सुद्धा देतो आहे, तर त्याला सुद्धा फॉलो करा। आणि ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा, अजून थोडाफार आपल्याला अपडेट करायला ब्लॉगमध्ये। आता आपण पोचलेलो आहे कर्जत फाटा 4 रस्ता। आज आपल्याला मारायचा इथून राईट, मग आपण जाऊ आपल्या
डेस्टिनेशन खोपोली हायवेवरती. तर आपल्याला जायचं आहे सरळ सरळ जाऊन मग आपण जाऊ खोपोली हायवे. आज आपण भेटूया खोपोली हायवेला. हे अजूनपर्यंत पोचले नाहीत, म्हणजे त्यांच्या आधी आपणच पोचणार आहे. तर आपण बाहेर पडू आणि त्यांना कॉल करून विचारू की कुठपर्यंत पोचलाय. A few moments later. आपण पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन खोपोली हायवेवरती. मारून पुढे थांबू आणि यांना कॉल करून बघू कुठपर्यंत पोचले आहेत. फायनली पब्लिक आलाय केदार दुर्गम. किती वाजता विघ्नेश बाळ 4:30 वाजता बिचारा 4:30 वाजता एकटा बाहेर बसला होता. 5:30 आमचा प्लॅनिंग कालच झालेला आहे. 4:30चा टायमिंग सांगायचा आणि यायचा. हे काय झालं ऑइल आतमध्ये झालं सुकला झालं. सर हे काय नाश्ता करायला थांबायचंय. लवकर बोल का पहिला वरती जायचं मंदिरात. चला नाश्ता करायला थांबू. भुक्कड खायची सुरुवात थांबत नाही. तुला भजी पाव सांगितलेलास की भजी सांगितलेली. आम्ही उपाशी बसलोय. और एक मेंदू वडा आहे. आपला नाश्ता आलाय. हा मध्ये उलटा केला नाही. चला आपण नाश्ता करूया आणि पटकन पुढचा प्रवास सुरू आहे. A few moments later. मल्टी भेटली ना म्हणून रांडेकडे गेलो. ब्लॉगर आहे असा का केदार आपल्याला क्रॉस काढायला लागतो. हा अविनाश मोरे, केदार दुधम, शुभम पाटील. हे मल्टी आपलं हे सांग स्टोरी सांग. ब्लॉग मध्ये लावला व्हायरल आहे. लवकर सांग. व्हायरल आहे हा भूमीचा आयटम. आणि हा जो येतो तो मागून पप्पा आहे. बघा ह्याचा बाप आहे. हा जो बोलतोय त्याचाच बाप आहे. हा येतोय हा येतो पप्पा आहे. याला बघून घ्या. फायनली आता पोहोचलेलो आहे लोणावळा. गोर आपली वर चालले आहेत. मोहिदा बाळ अमन लवेश वरती केदार. मी भावेश भाई राहिला मागे. नाही तो यार आरामात आहे. हे दोन लंबू आले हे दोन लंबू आले. चला तिथे स्टॉप करून पहिला चढून घेऊया. आम्ही पण दमू नाही. पुढची माहिती तुम्हाला पुढच्या वरती गेल्यावर पुन्हा स्टार्ट करू आपण आपला ब्लॉग. केदारला कॉल येणार आहे. अजून काय बाकी आहे भाई. 1 2 3
4 5 होटे झाले. तुमच्या तर झाल्या, तुमच्या भरून झाले, यांच्या भरून झाले ना, आमच्या बाकी. गेट नंबर 1. आज सोमवार आहे त्यामुळे आपल्याला गर्दी भेटत नाही जास्त, तरी पण आहेत बरेचसे असे आहेत. आतमध्ये जात आहे. स्माइल तर बस स्माइल. जोडायने येतात, जोडायने येतात. इकडे येडेखाली करतो तुझ्या बरोबर. जरा साईड हॅलो. दर्शन तर झालंय, पण आपल्याला आतमधले आईचे फोटो काढायला भेटले नाही. आपण बाहेरनच काय ते बघू, जेवढा आला असेल तेवढा. वरच्या व्हिडिओ काढून झालेले आहेत. आता यांचा फोटोशूट चालू आहे, त्यांना फोटोशूट करू. आपला स्ट्रगल या मेन माणसाने केलेली आहे. बघता बघता कुठल्या मुलीने बघितलं तामन मोरे माझं नाव इंस्टाला फॉलो केलं. हा, इन्स्टा आयडी टाकून देतो याचा. याला रिक्वेस्ट पाठवा, मेसेज करा, काय करायचं. तसं माझ्या अकाउंट मध्ये कुठला पोरी नाही. आलोय कशासाठी आणि करतोय काय बोलायचं आता. फोटोशूट झाला, आता इकडे खाऊ गल्ली झाली यांची. कुठे आलं आता बोलतोय तिथे शिव्या निघत होत्या. कुठल्या पोरी बघायला असेल मला फॉलो करा. नाही तिथे शिव्या निघत होत्या तोंडात. कसं आहे बिना चपलीचा कसा पण खाल्ला येणार आहे एकदम. शब्द आहे माझा. आपल्या भावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा टेम्पररी टॅटो काढलेला आहे. कधी ना कधी खरं होईल. जेव्हा सर्व काय शिव्या बिवा तोंडात निघतील, पूर्णपणे बंद होतील, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण खरा टॅटो निघेल. तोपर्यंत नाही. A few moments later. स्टॉप खंडाला लेक. हे काय जायचंय, जरा काहीतरी नवीन ट्राय करूया. 100 पर पर्सन. किती टाइम? 20 मिनिटं. आणि तो वाला, तो पॅन्डल वाला आहे काय? आणि हा मशीन इमरजेंसी म्हणजे कोण पडला गेला तर पलटा तो नहीं है, लेकिन कोई अटक जाता है ना. हाँ, कोई किनारा में गया, कोई आने. काय बोलतो जायचा 100 रुपये पर 20 मिनिटं. इकडे काय बघ चाललंय, इकडे आलोय कशाला आणि बघतात मासे, मेल फिमेल कोणत्या ते बघताय. कुठे पुरा घूम सकते ना, काय कुछ पुरा घूम सकते ना. पहिला आपण तिकीट काढूया, मग पुढे जाऊया. 100 रुपये 20 मिनिटं. आमच्यासाठी तो पण आमच्यासाठी अर्धा तास केला ना त्यांनी. पाण्यात जायचे लायसन्स लागले. सगळ्यांचा कॅप्टन यायचा का तो बरोबर एकटा राहणार आहे. कॅमेरा बघ.
हाय शुभम पाटील, वैभव शिंदे, मी अमन मोरे. जे आमचे 2 प्लेयर आहेत अजून पोरं ते तिथे गेलेत, 2 इथे आहेत. आम्हाला तिघावर 2-3ची बोट दिली. आमच्या बोटीत जरा जीव नाही, थोडं बोट ना 5 सेकंद पण नाही चालत आहे पुढे. अर्धा तास आमच्या एकाच जागेवर झाला आहे. फुल गांड उदास झाली आमची इथे ह्या तलावात. मासे बिशे आहेत तलावात, ऑफ आहे सर्व आमची लाभ इथे. मी बसलोय सध्या आरामात. हे दोघं पॅन्डल मारतायत. जिंदगीचा घोडा लागलाय. बोट काय आमची पुढे जास्त आहे, ते मागून आमचं वर आत आले, पण आमची काय बोट जागेवर 5 मीटर पुढे येते फक्त. भाऊ दमलाय, आता माझी बारी आहे. आणि आता मी फुल असाच पुढे अशीच जाते पुढे. आता फुल जोरात, म्हणजे आता मी जे पॅन्डल मारीन ना त्या आयुष्यात कोणी बघितले नसतील. चल रे, हे आहे झोला इथे पॅन्डलच नाही. चल अरे घे जोरात एकदा तर घे, स्पीड तर पकड. बघ ही काय वाढली लवड्या. आमची बोट तिकडे पोचत नाही. हे भाऊ मागणं आले आमच्या, जिंदगीचा घोडा लागले आमच्या. आता हे लोक आमच्या जवळ येत आहेत, पण यांना आता काय सांगू. लय ऊन आहे आता. बाकी बघा आमच्याकडे कॅमेरा आहे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय एक्सपिरियन्स काय आहे? एक्सपिरियन्स काय? सेफ होतो, पण ऊन पडला म्हणून आम्हाला बाहेर गांड उदास झाली आमची, पाय वगैरे लागले. ब्ल्यू लँडची होती. मी जॅकेट असंच. अरे तो काय बोलला माहितीये काय, तो बोलतो तुम्ही फिरा, तुम्हाला अर्धा तास दिलाय पण ठोकू नका. नंतर बोलत जॅकेट पण झालो. भोपा घेऊन आला तो. मला आता उसाचा ज्यूस पितो आम्ही. हे इकडे आपला कणकवलीत आहे. हे आता जाऊ शकतो वॉटरफॉल. चल हा हे अभि जाते ना वॉटरफॉल. जाऊन द्या, वॉटरफॉल कॅन्सल. इकडे उसाचा ज्यूस. 1 hour later. काय टाकतोय तू घालणार कधी? अरे ते पण आहे, छत्री वाटल्यास बाहेर डावून देणे. चले, कारण की आता कॅमेरा लावणार नाही मी. बाय 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 बाय. हा इथून राहील. बाय 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 बाय. भेटू पुढच्या ब्लॉगला. दुसरा ब्लॉगरला बाय बाय. इंग्लिश आता डायरेक्ट स्टोरीवरती टाक. बाय. माझा ब्लॉग टाक तुझ्या स्टोरीवर. कोलॅब मध्ये बनव आपण. आल्याबद्दल काय नाही, थँक्यू वगैरे बोलणार पण नाही. मला जायचं होता मुंडल. उद्या येईन, उद्या आलो तर. उद्या त्या साईडला आलो तर चौकला येशील काय? एरिया कर्जत चौक. कर्जत चौक नाही, कर्जत इथे चौक इथे, आणि हा नाका तिथे जाणार ना या साईडला. बरोबर. या साईडला असेल ना, या साईडला मला राईट रूट मारायची गरज नाही. आता राईट नाही, डायरेक्ट आता कर्जत करत तिथून दे 4 रस्ते. आता येऊन दाखवलं तुमची रिटर्न आता रंडी चिनाली चालू राहणार. चल 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 कुणी कुणी काय नाही. चल चल ऑफरोड ऑफरोड करत जातो. ऑफरोड आता डायरेक्ट ऑफरोड करतो. आता आपण जाऊ आपल्या रस्त्यान. एक प्लॅन आमचा कॅन्सल झाला,
तो आज कॅन्सल झाला आहे, पण उद्या सक्सेस होईल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑल करा.